विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समजून घेणार आहोत प्रिपोजिशन म्हणजेच संबंधदर्शक अवयव. वाक्यात नाम किंवा सर्वनाम यांच्या इतर शब्दाशी असलेला संबंध दाखवणारा शब्द. प्रिपोजिशन म्हणजे संबंध दाखवणारा शब्द. तो एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण, कोठे आहे, कुठून आली, कुठे जात आहे किंवा कशाशी संबंध आहे हे सांगतो. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये डेफिनेशन समजून घेऊया. प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शो द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन और प्रोनाउन अँड अनदर वर्ड इन अ सेंटेन्स. एक्झाम्पल्स: द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक आणि टेबल यांच्याशी संबंध वर दाखवतो. सेकंड एक्झाम्पल: ही इज इन द रूम. तो आणि खोली यांच्याशी संबंध मध्ये दाखवतो. अनदर एक्झाम्पल: शी केम फ्रॉम पुणे. फ्रॉम ती कुठून आली हे संबंध इथे दाखवतो. अगदी सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं. प्रिपोजिशन म्हणजे काय हो? रिलेशनशिप वर्ड, संबंध दाखवणारा शब्द. सामान्य प्रिपोजिशन आणि त्यांचे मराठी अर्थ. जसे इन मध्ये, ऑन वर, ॲट येथे किंवा जवळ, अंडर खाली, ओव्हर वरून, बिटवीन दोनच्या मध्ये, अमॉंग अनेकाच्या मध्ये, बिहाइंड मागे, इन फ्रंट ऑफ च्या समोर, नियर जवळ, टू कडे किंवा ला, फ्रॉम पासून, विथ म्हणजे सोबत, फॉर म्हणजे साठी, विदाउट शिवाय, बाय ने किंवा जवळ, इनटू म्हणजे आत, आउट ऑफ म्हणजे बाहेर. हे प्रिपोजिशन्स सर्व आपण सहज समजून घेऊ शकतो आणि लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंजक्शन अँड इंटरजेक्शन हे समजून घेणार आहोत आणि त्याचे उदाहरणं. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर.